नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे। आज आपण गावरान कोंबडी करणार आहोत आणि तुम्हाला कशी वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपण असं का बसतोय ग? हे ते केस असता ना त्याचे ते भाजले जातात। आणि गावठी कोंबडी कस काय ओळखायची? याला तेल आपोआप निघतं। चला, आज आपण गावठी कोंबडी आणलेली आहे आणि तिला आता आपण भाजून घेऊ मस्त स्वच्छ। केस वगैरे तिच्या जळून जायला पाहिजे। आज म्हणजे आम्ही गावी गेलेलो होतो लग्नाला ना, तिकडून आईकडे गेलो। आई वडिलांनी आम्हाला कोंबडी दिली गावठी घरूनच, कारण वेळी नव्हता तिथं काल। चला, आज मस्त झणझणीत रस्सा करू आपण। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट नीट टाका थोडी। एका ताईने आणि कोणीतरी भाऊने मला कमेंट टाकलेली होती की जिवंत कोंबडी मारता तुम्ही आणि तुमचे पोरांना मारून पहा आणि तुम्ही खाऊन पहा, तुम्हाला कसं वाटतं, अशी कमेंट केलेली होती। मला तर काही वाटत नाही, कारण माझे पोटाचे पोर आहे, मी काही मारू शकत नाही। तुम्ही तसं काम करत असतील तसं मी करत नाही। आणि हे पहा, मी आज कोंबडी तुम्हाला दाखवते। आणि कोंबडी म्हणजे एक अशी असते, प्रत्येक जण खाऊ शकता। आता तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता आणि कमेंट अशी टाकता मला, मग त्या बाईने अंडे पण नको खायला पाहिजे, मग मांस बी नको खायला पाहिजे। मला तर काही वाटत नाही मांस खाताना, किंवा कोंबडी म्हणजे प्रत्येक जण मारतं। आता आपण खाटकीकडे गेलो तर तेही कापूनच देतात आपल्याला, तेव्हा का बरं कमेंट टाकत नाही? मग तुम्ही कोणीतरी व्हिडिओ टाकलेलाच असेल का नाही तुम्हाला एखाद्याने, जसं खाटकीकडनं घेतलं आणि ते कापलं जिवंत कोंबडी, तेव्हा का कमेंट टाकत नाही मग कोणाला? तुम्ही तरी पोटाचे पोरं खाणार का? पोरांमध्ये किती जीव असतो आपला, आणि अशी घाण कमेंट टाकता। आणि परत कमेंट जर अशी आली ना तर त्याला आम्ही एकदम भारी उत्तर देऊ। मला व्हिडिओ टाकायला काही जमत नव्हतं 4-5 दिवसापासून, कारण पापड होते आमच्याकडे नागलीचे। मी आज मोठा व्हिडिओ करते। चला, आपली गावठी कोंबडी कापून झालेली आहे आता। आणि मी आता काय घेतलं ते पण सांगते तुम्हाला। पहिले तर आपल्याला पिवळा रस्साच करायचा आहे आणि मग मस्त झणझणीत रस्सा करायचा आहे तिखट नंतर। आता मी 4 कांदे घेतलेले, ते फक्त कापून आपण मिक्सरमध्ये दळू। आणि लसूणच्या पाकळ्या आहे त्या मी ठेचून घेतल्या आहे आरवर। आणि आता मी तेल घालते। आपला कुकर मस्त तापलेला आहे, तेल टाकून दिलं। आणि कमी तेल टाकायचं, कारण भाजीला किती चरबी आहे। तिला असं मस्त गावरान कोंबडी आहे, अशी चरबी आहे तिला मस्तपैकी आहे पा। चला, आता आपण पहिले जिरं टाकायचं। हे पा, जिरं आहे, जिरं घातलं। आणि जिऱ्यानंतर मी आता लसूण घालते। हे पा, लसूण घातला, हळद बी टाकायची। हे पा, असं मस्त परतून घ्यायचा। एका साईडला पाणी तापायला ठेवलेलं आहे मी, हे पा। आणि मस्त धुवून काढली ही, धुवून चोवून मस्तपैकी पाणी एक साईडला आहे पा तिचं। हे पाणी एक साईडला आहे, हे पाणी आहे एक साईडला, मस्त स्वच्छ धुवून घेतली। हे पा, आता असं काढून घेतो मी मस्त स्वच्छ। हे पा, पटापट काढून घ्यायचं। हे पा, पूर्ण हळद लागायला पाहिजे। हे पा, मी आता भाजी मस्त हे
परतून घेतली. आणि या साईडला आपलं पाणी तापायला ठेवलेलं आहे ना. आता काय करायचं, आपण ही कढाई इथं न ठेवता याच्यावर ठेवायची. म्हणजे त्याला वाफ जशी जशी लागेल तसं तसं पाणी तापेल. आणि या साईडला मी आता 2 कांदे भाजून घेते. हे पहा, असे कांदे असे चिरा पाडून घ्यायच्या. हे पहा अशा. आता कसं आपल्याकडे चूल राहिला नाही राहिला तर मग गॅसवरच भाजावं लागतं. आणि माझा चूल होता तर तो म्हणजे तुटून गेला, मातीचा होता त्याच्यामुळं. हे पहा आता हे कांदे आपले 4. आता हे पिवळ्या रशात घालायचे. त्याच्यामुळं आपण असे काप करायची, याची असे कापायचे जाडसर. हे पहा असे कापून घ्यायचे आणि त्याला मस्त दळून घ्यायचं. चला आपण आता पाहू पाणी सुटलं का नाही. आणि पाणी सुटलं असेल तर मग लगेच पाणी घालायचं. हे पहा पाणी किती सुटलं मस्त. आणि आता नाही ते पाहायचं. हे पहा आता मस्त पाणी सुटलं. मी तुम्हाला मगाशी बी दाखवलं. आणि आता हे पाणी आपण याच्यात घालायचं. असं थोडं टाका, जास्त नाही, कारण पाणी वरती येईल नाही तर कुकर जशा शिट्ट्या होतील ना तसं वरती येईल. त्याच्यामुळे तसं न करता कमी टाकायचं पाणी, नंतर घालायचं बाकीचं पाणी. आणि आता नाही, थांबा, पाणी घालायच्या आधी मी सांगते याला एक उकळी येऊ द्या. आणि मग आपण काय करायचं, एक कांदे दळलेले हे टाकायचं आहे. मला विसर पडला आता मी ते टाकते थोड्या वेळाने. आणि तुम्हाला आता सांगते की काय काय घेतलेलं आहे मी मसाला. हे पहा, मी मिरच्या घेतलेल्या आहे, अशा अख्ख्या मिरच्या आहे. आणि या मिरचीचं नाव फाफडा मिरची आहे. आणि या आपण भाजून काढायच्या. भाजून म्हणजे ताव्यात भाजायच्या, थोडंसं नॉर्मल तेल टाकून. म्हणजे भाजी खूप छान लागते आणि चविष्ट लागते. पहा आता हे आपण याच्यात घालायचं, कांदे दळलेले 4. आणि थोडंसं असं त्याला चाळून घ्यायचं याच्याने. असं करून घ्यायचं मिक्स असं. आणि हे असं टाकलं का वास येत नाही? नाही येत, वास नाही येत. एकदम भारी चव लागते, चव खूप छान लागते. आणि आता याला असं 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. आणि आपल्या या मिरच्या आहे, या मिरच्या आता भाजायच्या आहे आपल्याला. ते पण दाखवते मी तुम्हाला कसं भाजायचं. कढईत तापलेली पाणी आहे ना त्याच्यात. हे पहा मी 7-8 घेतलेल्या आहे. या मिरच्या म्हणजे तिखट राहत नाही, थोडं नॉर्मलच तिखट राहतात. आणि उन्हाळ्याचं थोडं तिखट कमी खाल्लेलं बरं. तुम्हाला वाटत असेल एवढ्या मिरच्या तिखट नाही आहे त्या. मी आता असं खाऊन पाहते, तुमच्या समोर. हे पहा तिखट नाही आहे, अशी गुळचट लागते ही मिरची. हे पहा असं थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं. अशा भाजून घ्यायच्या. याला चव खूप छान लागते. आणि गॅस आपण आता बंद करून द्यायची. पहा फक्त नॉर्मल भाजायची आहे, जास्त नाही. हे पहा भाजल्या गेल्या त्या. गॅस बंद आहे. हा गॅस बंद आहे. हे पहा दिसत म्हणजे जास्त बाळायच्या बी नाही, नुसतं मग हे पहा अशा आहे. आणि आता आपण काय काय घेतलं ते पण दाखवते मी तुम्हाला. हे पहा ह्या मिरच्या भाजल्या, हे लसूण, अद्रक, काळा मसाला, खोबरं आणि 2 कांदे आणि कोथिंबीर आहे त्याच्यातच घालायची आपल्याला. आता मी मिरची आणि खोबरं दळून घेते. हा मसाला पण दळून घेते. चला आता आपला पिवळा रस्सा झालाय. आता मी शिट्टी खोलून घेते. आणि 2 शिट्ट्या झाल्या आहे. हे पहा आता आपली भाजी शिजली का नाही ते पाहायचं. एखादं पीस काढायचा आणि हे पहा असं एखादं ताटमध्ये म्हणा किंवा टाटलीमध्ये. शिजली आहे मस्त लवची पण शिजली आहे. आणि आता ते आपण कढई तापायला ठेवलेली मी आता तेल घालते. हे पहा 3 पड्या टाकायचं, जास्त नाही टाकायचं कारण तिला चरबी होती म्हणून. बस भरपूर आहे. हा पहा आता आपला मसाला तयार केलेल्या मस्त सगट मिरच्या घातलेल्या होत्या मी, मस्त भाजून भुजून. आणि असं केलेलं आहे. तुम्ही डाळीचं आडण पण टाकू शकता किंवा बेसन पीठ असेल किंवा बाजरीचं पीठ असेल ते भाजून पण आपण भाजी वाढवतो किंवा पातळ होते घालू शकतो भाजीमध्ये. आणि असं मस्त झणझणीत मस्त रस्सा करायचा.
आपलं कांद्याचं वाटण घातलेलं असतं ना पिवळ्या रश्श्यामध्ये, त्याच्यामुळे सहसा डाळी म्हणा, बेसन पीठ, बाजरीचं पीठ, आळण घालायची वेळ येत नाही, कारण घट्टी होऊन जाते मग भाजी. आणि आपल्या भाज्या मस्त साध्या आणि सरळ आणि सोपी पद्धत आहे, जास्त कठीण नाही. येत नसेल, तेल चाललं जातं मसाला टाकल्यानंतर, ते आपलं हे पाणी असतं मसाल्याचं, किंवा तुम्ही पिवळं पाणी असतं ना आपलं चिकनचं, गावरान कोंबडीचं म्हणा, कोणतंही असू द्या, हे घालायचं, त्याला लगेच तेल येतं, तेलच सुटतं डायरेक्ट. ते काय वाटतं आपल्याला खूप तेल टाकलंय भाऊ, असं नाही राहत. कारण आता पहा हे मी टाकलं ना, आता याला लगेच तेल येईल. हे पहा मी तुम्हाला ते पण दाखवते, व्हिडिओ चालू आहे आपला. हे पहा आलं, पहा हे पहा, तुम्ही बघू शकता. कंटिन्यू व्हिडिओ आहे, आपण स्किप केला नाही. हे पहा पाहू शकता, आणि कसं मस्त वर वर येतं आहे तेल. हे पहा आपलं आता मस्त परतून झालेलं आहे, आणि आपण आता असं चिकन टाकून द्यायचं मस्तपैकी. हे पहा मी असं मस्त परतून घेतलं, एक जीव करून टाकायचा मसाल्यामध्ये पूर्ण. हे पहा तुम्ही पाहू शकता, आणि कसं मस्त तेल आलं त्याला एकदम, ते टाकल्यानंतर, पीस टाकल्यानंतर. आणि आता हा रस्सा पण याच्यातच घालायचा. मसाल्याचं तेल वरती आलं का? काय आता परत येईल वरती, त्याला उकळी आली का मस्त. आणि भाजीचा वास सुद्धा मस्त येतोय. गावरान कोंबडी ना ती, मस्त झणझणीत रस्सा आहे मस्त. आणि हे पहा आता मी भाजी वाढवते, कशी वाढवायची ते पण सांगते. हे पहा याला आता उकळी आली, उकळी आल्यानंतर आता मी एका साईडला गरम पाणी मी तांब्यामध्ये काढलेलं आहे. हे पहा हे जे आपला कुकर आहे, हा पण असा मस्त धुवून चुवून असा टाकायचा. तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं घाला रस्साला. रस्सा झाल्यानंतर काही म्हणजे टेस्ट म्हणून प्यायला पण घेता, थोडी वाढवा घ्या, किंवा मग तुम्ही कमी खात असतील तर मग कमीच घाला. तरी माझी ही भाजी 5 लोकांची, 5 लोक खातील. हे पहा तरी किती मस्त आली. आणि आता आपण मीठ घालू. हे पहा अंदाजनुसार, आपल्या अंदाजनुसारच घाला. हे पहा, आणि माझी भाजी कधीच खारट होत नाही. हे पहा कोथिंबीर घालते आता मी गरम गरम भाजी रश्श्यामध्ये. हे पहा, आणि लगेच ताट करते. आपलं ताट लगेच तयार आहे. मी भात, भाकर, कांदे आणि आपलं निंबू वगैरे लावलेलं आहे. आणि चला आता मी मस्त गरम गरम रस्सा, झणझणीत, जास्त झणझणीत नाही, कारण मिरची माझी 9वी आहे आणि फाफडा आहे. आणि आमच्या खानदेशमध्ये फाफडा मिरची वापरता बरं का. मी खानदेशी आहे आणि राहायला मी इकडे आहे नाशिक जिल्ह्यात. पण माझं सगळं धान्य वगैरे, सगळं मिरची वगैरे सगळं खानदेशमधूनच आणते मी, इथून घेत नाही मी काही. घेते काही लागलं तर तांदूळ वगैरे. आणि चला आज आपलं ताट पण झालेलं आहे तुमच्यासाठी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.